आणि माझी प्लेट रेडी झालेली आहे. इट शुड बी लाईक दिस, नॉट कसं? अच्छा, आपली थोडी प्रेझेंटेशन स्किल कमी आहे. आणि मॅडम आलेले आहे. पटापट ऑफिस लेट होत आहे. हसून राहिले ते हसून राहिले. चलो बैसो 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 बैसो. भागो 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 भागो. फिर वही तो बता रहा. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आता जस्ट बायकोला ऑफिसला सोडलेलं आहे, परतीच्या प्रवासाला चाललेलं आहे. नवीन दिवस आणि ऑलमोस्ट आपलं जस्ट टर्नच झालेले म्हणजे समजून घ्या. आता हार्डली एखाद 2 व्हिडिओ राहिलेले आणि आय होप की तुम्हाला आमचं हे सिरीज हे 30 डेज चॅलेंज चांगलं वाटलं असेल, कारण की तुमचा प्रतिसाद खूप मिळाला आहे. आपल्याला कोडं आपल्या पझलला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. लोक कमेंट करून सांगताय की बाबा उत्तरांचे प्रयत्न चालू असतात. काही चुकीचे देऊ शकतात, काही करेक्ट आन्सर एकदम सगळ्यात फर्स्ट देत आहे. खूप चांगला प्रतिसाद मिळतो, खूप चांगलं वाटतंय. असाच सपोर्ट करत राहा. आपल्या आजी सिरीज सुरू केलेली आहे म्हणून म्हटलं की जर चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून म्हणजे आजी सिरीज, त्याच्यामध्ये आजी मस्तपैकी उखाणे सांगते, खानदेशी उखाणे सांगते आणि खानदेशी कोडं सांगते. ती सुद्धा पझल सांगते. सो त्याला सुद्धा सेमच प्रतिसाद करा. ते युट्यूबवर आपलं ॲज अ शॉर्ट म्हणून अवेलेबल आहे. इंस्टाग्रामवर चालतं, इंस्टाग्रामवर ॲज अ रील म्हणून अवेलेबल आहे. नक्कीच बघा, नक्कीच आपल्या लोकांपर्यंत शेअर करा. खूप क्यूट आहे माझी आजी, तर तुम्हाला सुद्धा आवडेल. लोक तर काय ते व्हिडिओ डाउनलोड करून स्वतःची प्रोफाईल बनवून स्वतःच्या प्रोफाईलवर मिलियन लाईक घेऊन घेतात. सो तुम्ही ते नुसतं जाऊन बघून द्या, मजा येईल तुम्हाला पण. नक्कीच बघा. सो आजची सकाळ मस्तपैकी थंड निघालेली आहे, काय एकदम चिल वातावरण आहे. लेट्स सी काय होतं आज. सकाळी मस्तपैकी लोक चहा प्यायला पण आले, पण डॉग सुद्धा चहा प्यायला आलेले ग्रुपमध्येच असतात. मी आलेलो जरा शेंगदाणे घ्यायला, शेंगदाणे घेऊन झाला तर घरी म्हणजे ना आमची वाट बघत कसं वाटीमध्ये बसलेले आहे. आता आलंय ना लगेच बाहेर. ओ शेट, हला डुला की काय झालं? रुसला की काय? ओ शेट, रुसलाच का काय? हा ये की आला 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 आला. रुसला नाही ये पोरगा बिचाराचा. आम्ही दात त्या साईडला केलेला, रॉंग साईडला. बहुत टॅलेंटेड हो गया. उघडून घेतो डायरेक्ट दरवाजा. शांत बस थोडा. अरे ए हे जाग गया मेरा बच्चा, जाग गया. चल चल चल, मी आलो पटापट. तुला देतो काहीतरी मस्त खायला देतो. मनीचं सगळ्यात फेवरेट लेट्यूस त्याला देतोय बघा. हे बघा मनी, घे. आवाज येईपर्यंत खातो का? तुम्हाला आवाज ऐकायचा का परत? एन्जॉय माय बॉय. ये पानी में भी डाल के रखा है. तो पाण्यात कसं ना की तू त्याला जास्त पाणी पिण्याचं पण ऑप्शन मिळून जाईल. दे बाबा थोडंसं द्या अजून आम्हाला. थोडं पाण्यात सगळं खायला. सक्सेसफुल झालेलं आहे, पाण्यातून खातोय तो. म्हणे इथे A few moments later. सगळं सोडून निघावं लागलेलं आहे. मणिरावचं जेवण हे घेऊन जाणार आम्ही. मणीचं जेवण घेऊन झालंय. चलो परतीच्या प्रवासाला. संध्याकाळचे 8:30 झालेले. मणिरावांनी बायको आल्यापासून आहे ना खूप सगळं काय खाल्लंय, कारण की आत्ताच आमच्याकडे ग्रोसरी आली ती आणि त्यात इतकं झाला भाजीपाला मिळाला. आम्ही त्यासाठी नवीन 4-5 गोष्टी आणल्या. अरे बिचाराचा हात ओला झालाय. ओ हो मणिराव. पण मी तेच म्हटलो, वाय शुड ओनली मनी हॅव ऑल द फन. म्हटलं बायको मला पण काहीतरी मस्त बनवून दे. बायकोची तब्येत काय अजून काही ठीक झाली नाही आहे, तुम्ही बघितलं चेहऱ्यावर.
पण बायको माझ्यासाठी काहीतरी ओ हो ब्रेड पकोडा बनवत आहे. Yes. तेच म्हणत होतो मी की काय नुसतं मनीसाठीच सगळं. थोड़ा सा स्नैक्स क्या ही बनाए तो ये शॉर्टकट है थोड़ा. एकदम भारी मजा वाटते खायला. छान होऊन जातं ते क्रिस्पी लागतं. क्रिस्पी एक नंबर. आणि माझी प्लेट रेडी झालेली आहे. It should be like this, not like कसं अच्छा आपली थोडी प्रेझेंटेशन स्किल कमी आहे पण खाण्याच्या बाबतीत एक नंबर आहे बाई. आपल्याकडे खोबरे चटणी आहे, मेयो आहे, कॅचअप आहे. वा वा वा. ऑफिस पण चालू आहे माझं. थोडंसं ऑफिसला ब्रेक दिलेला आहे. करू ऑफिस पण कंटिन्यू करू. पहिले जरा ब्रेकफास्ट करून घेतो, एन्जॉय करून घेतो. breakfast. आता याला ब्रेकफास्ट म्हणावं लागेल ना. स्नॅक्स ब्रेकफास्ट स्नॅक करून घेतो मी आता. भेटू तुम्हाला 5 मिनिटात. रात्रीचे 11 वाजले. आम्ही मस्तपैकी एक वॉक करायला निघालेलो. बायकोने बघा काय छान फुल काढले. एक नंबर. स्मेल किती लांबपर्यंत येते. वा वा वा. चले फिनिश हमारा राऊंड. आणि आता टाइम झालेला आहे आजच्या कोड्यांचा, आजच्या पझलचा. पझल आणि कोडं सांगायचं पहिले 2 मिनिटं पॉज घेऊन घेऊ. कारण की मी जे अगोदर जे पझल विचारले त्याचे आन्सर ज्यांनी केलेले त्यांना मी जर त्यांना शाउटआउट करून घेतो. तर मी एक कोडं विचारलं होतं की मान आहे पण डोकं नाही. याचं करेक्ट आन्सर आहे बॉटल आन्सर आहे. आणि याचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे सचिन रावांनी. कॉंग्रॅच्युलेशन. अजून त्याच्या अगोदर मी एक कोडं विचारलं होतं. ते होतं की ना जे माणूस बनवतो तो स्वतःसाठी वापरत नाही, जो माणूस खरेदी करतो तो ती वापरू शकत नाही, आणि जो माणूस हे वापरतो तर त्याला तेव्हा ते माहीत नसतं. तर याचं करेक्ट आन्सर आहे कॉफिन. आणि कॉफिन हे सुद्धा करेक्ट आन्सर गेस्ट केलेलं आहे सचिन रावांनी. तर कॉंग्रॅच्युलेशन अगेन. तुम्ही दोन्ही उत्तर करेक्ट दिलेले आहे. तुम्ही अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा उत्तर करेक्ट दिलेली आहे. आय थिंक तुम्ही जिंकू शकतात आपले डायमंड वॉटर पार्कचे पासेस. सो नेक्स्ट कोड होतं की मी खात नाही, मी पित नाही, मी पगार सुद्धा घेत नाही, तरी पण मी तुमच्या घराची सदैव रक्षा करतो. याचं करेक्ट आन्सर होतं कुलूप. कुलूप आपल्या दरवाजाला लावलेलं असेल ते सदैव आपल्याला आपली रक्षा करतं की कोणी चोर येऊन नाही जावं. इझी नाही करत. सो याचं करेक्ट आन्सर दिलेलं नलिनी मावशींनी. तर कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही एकदम करेक्ट आणि एकदम सगळ्यात फर्स्ट आन्सर दिलेलं आहे. आणि आता येतो नेक्स्ट राऊंड. आणि आजचं कोड आहे मी दुकान आहे, मी कॉलेज आहे, मी विद्यार्थीही नाही, तर ओळखा बरं काय. मी दुकान आहे, मी कॉलेज सुद्धा आहे, मी विद्यार्थी नाही, ओळखा मी कोण. लवकर कमेंट करून सांगा. हा आपला सेकंड लास्ट व्हिडिओ आहे 30 डेज चॅलेंजचा. 29 व्हिडिओ झालेले आहे आपले. आणि लवकरात लवकर तुमची कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये लास्ट 30 व्हिडिओसाठी नक्कीच वेट करा. आणि ज्याचे सगळ्यात जास्त केस केलेले असेल त्यांना मी डायमंड वॉटर पार्कचे पासेस देतोय. उन्हाळा आहे, एन्जॉय करा. आणि आपले आता एक्झॅक्टली नेक्स्ट वीकेंडला, कमिंग वीकेंडला आपण लाईव्ह जाणार आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी ना आमच्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करून घ्या. तिथं आम्ही तुम्हाला अपडेट देऊ की युट्यूबला आपण केव्हा लाईव्ह जाणार आहे. स्टे ट्यून फॉर दॅट. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक करून जा. शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही करताच आहे. तर भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. Audio Jungle.